वाटलं तू हे जे काही केलंस म्हणजे तुला माफी मागावी लागणार नाही, ही माफी मागावी लागू नये म्हणून हे सगळं मोठेपणाचं नाटक केलंस. एक लक्षात ठेव, माफी तर तुला मागावीच लागणार. झालं बहिणीचं प्रेम, हसणं, रडणं सगळं दाखवून झालं. नाही आता अजून काही निमित्त आहे का माफी न मागण्याचं? पद्मिनी का मनापासून सगळं तिने बहिणीसाठी बनवलंय, त्यातच आलं ना सगळं. शब्दांपेक्षा कृती महत्वाची नाही का? तिला काय म्हणायचं होतं ते पोचलं आपल्यापर्यंत, बस संपला विषय. अजिबात नाही माधवराव, हा साखरपुडा रद्द करूया आपण. नाही नाही, अहो तुम्ही ओळखलंच नाही हो माझ्या बहिणीला. माझ्या बहिणीचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे. पाहिलंत ना तिने काय काय केलंय माझ्यासाठी. अहो तारिणी माझ्यासाठी काहीही करू शकते, हो ना तारिणी? मागतेस ना माफी? अगं निशी कशाला? एवढं छान सरप्राईज दिलंय तिने. हा आता कशाला माफी वगैरे नको ना, जाऊ द्या ना. असं कसं युवी? आईंना जे हवंय ना ते नक्की होणार. तारिणी माफी मागणार, हो ना? युवराज, निशीला आम्ही कायम खूप प्रेमाने सांभाळले. तिला त्रास होईल असं आम्ही कधीच काहीच वागलेलो नाही. मग तिच्या होणाऱ्या साथीदारांनी सुद्धा तिच्याशी तसंच वागावं म्हणून मी तुला जे काही बोलले ते बोलले. कदाचित माझा गैरसमज झाला होता. त्या रागातनं मी तुझ्या घरच्यांसमोर तुझ्याशी वेडवाकडं बोलले. मला माफ कर. तारिणी तू मला माफ कर. अगं माझ्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय, पण तू माफी मागितलीस, समाधान झालं. आईचं कारण मला माफी नकोच होती आणि तेच मी कधीपासून सगळ्यांना समजावायचा प्रयत्न करतोय. पण आता ठीक आहे, मी तर कधीच माफ केलं हिला, हिने सुद्धा माफी मागितली. आता प्लीज प्लीज मी खरंच सांगतोय, झालं गेलं सगळं विसरा, आता हा विषय संपला. आज एंगेजमेंट आहे माझी, आपण काय करत बसलोय? हा युवराज, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की तारिणीने आणि युवराजने हा विषय खूप स्पोर्टिंगली घेतलाय. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ बोथ ऑफ देम. तसंच आपण सुद्धा हा विषय आता प्लीज स्पोर्टिंगली घेऊया आणि आपण साखरपुड्याची सुरुवात करूया प्लीज. पर आपण पूजेला सुरुवात करूया का? हो हो हो, लगेच लगेच लगेच. कोण समजतोस कोण रे तू स्वतःला? एक्झॅक्टली हेच विचारायचं मला तुला. एक दोघांना पाठवशील, कुठले तरी फुटेज गोळा करशील, सीसीटीव्ही साखरपुड्यामध्ये सगळ्यांसमोर दाखवशील, लोक टाळ्या वाजवणार, तुझं कौतुक करणार, असं वाटलं तुला?
पण आहे कोण तू? पोलीस आहेस की कोणी डिटेक्टिव्ह वगैरे, की अंडर कव्हर कॉप वगैरे आहेस की काय? कोणी असेल? मी युवराज खांडेकर आहे. युवराज खांडेकर. अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात. आज जिंकलास, पुन्हा नाही जिंकू देणार तुला. तुझा खरा चेहरा सगळ्याजवळ आणणार आहे मी. गुड. चांगलं असतं स्वप्न बघणं, चांगलं असतं. फक्त एक चुकतंय, आपली लायकी बघून बघत जा स्वप्न. कळलं का? आणि माझ्याशी प्लीज असं नको ना बोलूस. आता कोण आहे मी तुझा? जिजू. जिजूशी असं बोलशील? हा, साखरपुडा झाला, जो तू मोड्याला निघाली होतीस तो झाला. थोड्या दिवसांनी लग्न होणार, निशी माझ्या घरी येणार, आणि एकदा कधी घरी आली की मी बाहेर. नाही हा युवराज, नाही. निशी माझी बहीण आहे. तिचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. तिला उगाच मध्ये घेऊ नकोस. मला आणायचंच नव्हतं ग तिला मध्ये. मला लग्नच करायचं नव्हतं ग, हे मी खरंच सांगतो. हा, पण ज्या दिवशी कळलं ना ती तुझी बहीण आहे, तुला ज्या दिवशी इथे या घरात मी पाहिलं ना, त्याच दिवशी ठरवलं की लग्न तर करणार, आणि निशीशीच करणार.